मी नारायण ज्ञानोबा पाटील 1979-80चा 7वीचा विद्यार्थी। याच वर्षी 17 मार्चला आम्ही आमच्या शाळेचा शतकोत्तर पूर्ती सोहळा संपन्न करीत आहोत। आपल्या शाळेनं 111 वर्ष पूर्ण केलेली आहेत। 111 वर्ष पूर्ण करणारी आपली ही शाळा आपल्या तालुक्यातील 2-4 शाळांपैकी एक असावी। आपल्या शाळेनं आम्हाला शिक्षण दिलं, संस्कार दिले, आचार दिले, विचार दिले आणि या संस्कार आचार विचारांच्या जोरावर आपली मुलं जिथं जिथं गेली तिथं तिथं सगळ्यांच्यापेक्षा वेगळी ठरली। त्यांनी स्वतःचा असा वेगळा असा ठसा उमटवला। या संस्कार आणि शिक्षणाच्या बळावर जीवनाच्या आकाशात आमच्या विद्यार्थ्यांनी उंच उंच भरारी घेतली आणि त्याच वेळी मातीशीही नातं ठेवलं, जमिनीशीही त्यांनी नातं आपलं घट्ट ठेवलं। आणि म्हणूनच या सोहळ्यासाठी या शाळेनं जे आपल्यावर मनभर असं उपकार केलेले आहेत त्याचं कणभर तरी उतराई होण्यासाठी आम्ही या सोहळ्याला उपस्थित राहूया, आपल्या परीनं सहकार घेऊया, सक्रियपणे आतापासूनच या सोहळा यशस्वी करण्यासाठी सहभाग दर्शवूया। तुम्ही सर्वजण याल असा आशावाद मी व्यक्त करतो। आणि त्याचवेळी या सोहळ्याच्या निमित्तानं आपली शाळा प्रगतीपथावर पथावर नेण्यासाठी, आपली शाळा पुढे नेण्यासाठी काहीतरी चिंतन करूया, मंथन करूया आणि यातून शाळेचं भविष्य उज्ज्वल होईल। त्या शाळेत शिकणारे जे आजचे विद्यार्थी आहेत त्यांचंही भविष्य उज्ज्वल होईल यासाठी प्रयत्न करूया। आणि तुम्ही सर्वजण सहकार्य कराल, या सोहळ्यात सहभागी व्हाल, 17 मार्चला प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवाल आणि हा कार्यक्रम यशस्वी कराल हा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हरी विठ्ठल। मी सावित्री अल्लारी सोनार, मुक्काम तोपिनपट्टी, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलींची शाळा गरलगुंजी येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आज आपल्या गोदगेरी प्राथमिक मराठी शाळेला 111 वर्षे पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त माझी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शतकोत्तर सोहळा आयोजित करून आम्हा सर्वांना आपल्या गावच्या ज्ञान मंदिराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। दिनांक 17 मार्च 2025 रोजी होत असलेल्या सोहळ्यानिमित्त मला आनंद होत आहे। आपली शाळा आज कन्नड आणि इंग्रजीच्या आक्रमणातही एक मराठी मातृभाषेची शाळा म्हणून प्रतिकूल परिस्थितीत अविरतपणे विद्यार्थ्यांना घडवत आहे। अनेक पिढ्यांना जीवनाची कौशल्ये प्रदान करत तिने समाज घडविला आहे। अशी ही आपली ज्ञानगंगा 111 वर्षापूर्वी स्वर्गीय शिवराम देसाई या भगीरथाने गावात आणली। त्यानंतर 1970च्या दशकात माझे वडील स्वर्गीय यल्लारी रामचंद्र सोनार यांनी शाळेच्या इमारतीसाठी आपली जमीन दान देऊन शाळा इमारत उभी करण्याचा मार्ग मोकळा केला। आज आपली शाळा गावच्या वेशीत अगदी डौलाने उभी राहून गावच्या संस्काराचं लेणं देत आहे, त्याबद्दल मला अभिमान वाटतो। अशीच आपल्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती हो ही सदिच्छा व्यक्त करून मी शतकोत्तर सोहळ्याला शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्कार, मी नीलम अशोक देसाई, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा गोदगेरी या शाळेची माझी विद्यार्थिनी। सीमा भागातील गोदगेरी गावच्या माझ्या शाळेने 111 वर्ष पूर्ण करणे हे आम्हाला अभिमानास्पद आहे। अज्ञानावरती मात करण्या पेटविल्या ज्ञानज्योती, अज्ञानावरती मात करण्या पेटविल्या ज्ञानज्योती, अभिमान आहे आम्हास म्हणून जागृत करूया शाळेच्या स्मृती, शाळेच्या स्मृती। अशा या माझ्या शाळेने 111 वर्ष विद्यादानाचं काम करून माझ्यासारखे अनेक शिक्षक, डॉक्टर, अभियंता, प्रगतशील शेतकरी घडविण्याचं कार्य केलेलं आहे। अशा या शाळेच्या शतक महोत्सव सोहळा येत्या मार्चमध्ये 17 मार्च 2025 या रोजी अनेक महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात हा शतक महोत्सव सोहळा संपन्न होणार आहे। तेव्हा सर्व माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींना नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाला उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त करावी। धन्यवाद। नमस्कार, मी परशुराम कृष्णा निलचकर। खरं तर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आमच्या गोदगेरी गावच्या मराठी प्राथमिक शाळेचा शतकोत्तर सोहळा साजरा होणे म्हणजे ही त्या शाळेने आम्हा प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिलेली एक खूप मोठी संधीच आहे। तेव्हा शाळेच्या सर्व
आजी माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये तन मन धन या सर्वच माध्यमातून सहभाग नोंदवून हा सोहळा मोठ्या उत्सवात साजरा करायचा आहे. खानापूर बेळगाव तालुक्यातील सर्व शाळा, शाळा सुधारणा समिती, शिक्षक, संस्था, शिक्षणप्रेमी आणि पंचकृषीतील ग्रामस्थ या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती. आपल्या सर्वांच्या एकत्रित येण्याने आणि एकत्रित प्रयत्नाने मराठी शाळाची घटणारी पटसंख्या आणि आलेली मरगळ यावर मात करून काही ठोस उपाययोजना करता येतील का, त्याचाही कानोसा आपल्याला या सोहळ्याच्या निमित्ताने घ्यावयाचा आहे. मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि मराठी शाळेच्या संवर्धनासाठी आपल्याला आता गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. तेव्हा भेटूयात सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा गोदगेरी या ठिकाणी. धन्यवाद. व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे येत्या 17 मार्च रोजी माझ्या प्रेमळ शाळेचा सुवर्ण महोत्सव करायचं ठरलं आहे. तरी सर्वांनी सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. लव्ह यू ऑल. हॅलो, नमस्कार. मी परशुराम नंदाळकर, गुदगेरी गावचा. सध्या मी धारवाडमध्ये राहतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या मराठी शाळेचा 111वा वर्धापन दिन आम्ही येत्या 17 मार्चला भव्य रीतीने साजरा करायचा ठरवलेला आहे. ह्यासाठी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी, आजी माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी सगळ्यांनी मिळून ह्याच्यात तन मन धन सहकार सगळ्यांचा अपेक्षित आहे. मला आशा आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन हा जो सोहळा अगदी भव्यरीत्यानं साजरा करूया. ह्यांच्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचा सहकार अपेक्षित आहे. ह्या समारंभासाठी सगळ्यांनी मिळून जोरदार तयारी सुरू केलेली आहे. आणि ह्या समारंभाचं एक विशिष्ट म्हणजे हा फक्त 111वा वर्धापन दिन नसून आमच्या शाळेचं जे भविष्य आहे त्या भविष्यासाठी सुद्धा एक रूपरेषा आखण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ही मराठी शाळा पटसंख्या कमी असल्यामुळे ह्या शाळेचं रूपांतर कशा रीतीने इंग्रजी शाळेमध्ये करायचं हा सुद्धा एक विचार आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे. तर ह्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांचं सहकार अपेक्षित आहे. आणि हा आम्ही सगळेजण एकत्र जमून चर्चा करून या शाळेचं भवितव्य आणि हा वर्धापन दिन सगळ्यांनी व्यवस्थित साजरा करूया अशी मला आशा आहे. तरी सगळेजण मिळूया आम्ही 17 मार्च 2025 साली आमच्या शाळेच्या पटांगणावरती. धन्यवाद. नमस्कार. मी ज्योतिबा नंदाळकर. आमच्या गावच्या सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शतकोत्सव सोहळा सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी शाळेच्या क्रीडांगणामध्ये करण्याचे ठरवले आहे. तरी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थी, ही चिंतक व शिक्षकप्रेमींनी भाग घेऊन सहकार्य करावे. कुणीही वैयक्तिकरित्या आमंत्रण दिले जाईल याची अपेक्षा न बाळगता स्वतःहून ह्या उपक्रमाकडे जातीने लक्ष द्यावे. त्याचबरोबर या शतकोत्तर सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला मराठी भाषा व मराठी शाळांच्या जतन आणि संवर्धनासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायच्या आहेत. म्हणून तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि विविध क्षेत्रातील अशा अनेक मान्यवरांना या सोहळ्यामध्ये सहभाग करून या माध्यमातून त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या प्रयत्नांना विचार दिन आहे. त्यामुळे आपला सहभाग दाखवा ही विनंती. धन्यवाद.